आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं तानाजी हा माझा मित्र, आणि त्या मित्राकरता आम्ही नारायणगावला गेलो. ती जी कोण व्यक्ती होती त्याची प्रेयशी, त्याच्याबद्दल मी काय जाणून घेतलं. कारण काय होतं की त्याला ती आवडत होती, अगर त्यांचं ते प्रकरण होतं, पण त्याला ती आता दूर लोटत होती. म्हणून मला मंत्रसाधना करायची का, ती सक्सेस होईल का, ती तुझ्या जीवनामध्ये पुढे काही साथ देऊ शकते का, या गोष्टी जाणून घेण्यासाठी एक मित्राचं काम आहे. कारण आपल्या कामाला पडणारा मित्र होता, जीवाला जीव देणारा मित्र हा. मग अशा मित्राचं काम करून देणं ही मला एक चांगली वाटली गोष्ट. ते कसा का असाना, पण मित्राच्या कामाला पडायला लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही ती व्यक्ती कशी काय याची माहिती आम्ही सर्व त्या तानाजीला सांगितलं. कारण मी एक 20 मिनिटाच्या बोलण्यामधून त्या व्यक्तीशी चर्चा केल्यानंतर मला ती व्यक्ती काय, कशी, ते पुढे काय करू शकते, तिचं आयुष्य कसं आहे, ह्या गोष्टी मी जाणून घेतल्या. आणि जाणून घेतलेला मी तानाजीला सांगत होतो. ज्या वेळेस तानाजीला तिची सत्य परिस्थिती कळली, त्यावेळेस तानाजी अगोदरच तर हो हो करीत होता. मग त्याचं टाळकं सरकलं. मी ज्यावेळेस म्हटलं की तानाजी, ती एक कलाकार आहे, तू जसा कलाकार आहेस ना तशी ती एक कलाकार आहे, आणि कलाकार असून ती एकाच पुरुषापाशी ती राहू शकत नाही. कारण कलावी आहे वेगळी, पण तिचं जी व्यक्तिमत्व आहे ही चव घेणारं व्यक्तिमत्व आहे. कारण जिथं चांगलं दिसतं, जिथं का पैसा मिळतो, प्रतिष्ठा, काही गोष्टी असतात, जिथं का तिचं जे हवं त्या गोष्टी मिळतात, मग सगळ्याच आल्या त्याच्यामध्ये, तिथं ती जाणारी, त्याच्यापाशीच राहणारी. मग त्याच्यापेक्षा पुढचा भेटला तर त्याला बी सोडू शकते. जशी त्याच्या मनाला वाटेल तसं स्वच्छंदी, ती स्वतःला आवड असणार, ती तिला म्हणजे संस्कृती अगर काय असं काही नाही, तिला ते तेवढं कळत नाही म्हणलं त्याच्यातलं. त्याच्यामुळं तू या व्यक्तीचा नाद सोड, ह्या बाईचा नाद सोड. तू तुझं आयुष्य बरबाद करू नको. पण त्याला ज्यावेळेस मी ही गोष्ट बोललो त्यावेळेस त्याचा रागाचा पारा सरकला आणि म्हटला, तुम्ही म्हणता सोड, बरोबर आहे, तुम्ही चांगल्यासाठी सांगता, हे पण बरोबर आहे. पण गुरु, माझं आयुष्य बरबाद केलं नाही ना. म्हणलं, तुझं कायच आयुष्य बरबाद केलं, काय झालं रे तुझं एवढं बरबाद व्हायला, तुम्हाला माहीत नाही म्हणलं गुरु. मी ही आता तुमच्याकडे 1-2 वर्षात आलो, पण त्याच्यापूर्वी सगळं तिच्याबरोबर घालवलंय म्हणला मी. ती आता जरी तुम्हाला म्हणत असली की मी प्रेमानं, मी उगाच सहज चांगला माणूस आहे म्हणून बोलत होते, माझं काय प्रेम काही नाही अशी म्हणते म्हटलं, पण ती खोट आहे म्हणला. म्हणलं कसं काय, तुम्हाला नाही माहिती, ती खोटं बोलते म्हणला, खोटं. अरे पण बरं, हां सांग, तू काय म्हणतो. अहो, जी व्यक्ती म्हणला गुरु एक घास माझ्याशिवाय जेवत नव्हती, मी जर बाहेर गेलो असलो तर मी येईपर्यंत वाट बघणारी व्यक्ती, मला साथ देणारी, कशाला, तानबा आपण आयुष्यभर असंच राहूया, एकत्र राहूया, मला वचन देणारी ती. तुम्हाला ती नाही का सांगितलं तिनं. म्हणलं नाही सांगितलं. ती तर मोठा घोटाळा आहे ना म्हणला.
अहो मी मुलाबाळातला बायकापुरातला माणूस, हिच्या नादानं हिच्या प्रेमासाठी मी वेडा झालो म्हणजे काय मूर्ख आहे का काय म्हणला मी? हं? अहो मी माझ्या बायकोकडे इकडे लक्ष दिलं नाही ना. हिच्या प्रेमात इतका गुंग झालेलो, माझ्याशिवाय ती राहतच नव्हती म्हणला. ज्या वेळेस हिचा पडता काळ होता, म्हणजे ती नवीन आलती मार्केटला, तेव्हा प्रत्येक गोष्टीला मला विचाराशिवाय करत नव्हती. कुठलीही गोष्ट मी जसं सांगन तेच करत होती. आणि आज तिच्याकडे थोडासा पैसा, जरा थोडंसं मान सन्मान वाढले की अशी करायली ना. म्हणजे माझ्या पडत्या काळामध्ये मला नुसतं प्रेमाचं नाटक केलं का मग? आता मला काय माहिती ती कादूर काय केलं ती, मी कशाला त्याचा विचार, फक्त ती कशी ती मला बघायचं होतं ही तुला सांगितलंय फक्त. म्हणला नाही, म्हणला गुरु तुम्हाला माहीत नाही, मला आता प्रेम काय वाटना गेले, तिचा तिरस्कार वाटला. तिरस्कार आतापर्यंत जोपर्यंत मी सोसलं की वाटायचं जाऊ द्या, काही समजा काही आमच्यात बोलण्यातून काही झालं असेल आमच्यातही. पण ज्यावेळेस तुम्हाला म्हणते की माझं काय प्रेम काय नव्हतं, मी चांगला व्यक्ती म्हणून मी बोलत होते, असं म्हणल्यानंतर माझं डोकं सरकलं. म्हणलं आता तुम्हाला माहित नाही गुरु. म्हणलं मला काय माहिती बघा, मला काय माहिती तुझं काय झालेलं आहे ते. नाही असं करायचं, तुम्हाला माहित नाही म्हणायचं. लगेच सिगारेट काढ की पेटो, तुम्हाला नाही माहिती. म्हणलं हां बरं ना, तू सांग मी ऐकतो, बोल. अहो प्रेम कसे नाही म्हणती? अहो एक रेग मला सांगत होती काय काय करू काय नाही, कुठलं काय, प्रत्येक गोष्ट आम्ही प्रत्येक जवळजवळ सारखंच आम्ही बरोबर असोत. प्रत्येक लोकांना सुद्धा म्हणजे माझ्यामुळं तिला असं कोणी छेडाछेडी वगैरे काही करत नव्हते म्हणली. म्हणजे मी असल्यामुळं सारखं बरोबर काही होत नव्हतं म्हणली. मग एवढं आम्ही एकत्र राहिलेलो, आम्ही नवरा बायको सारखं राहिलो म्हणले. आणि आज ती म्हणते की माझं प्रेम काय नव्हतं. कसं शक्य म्हणला? म्हणजे माझा वापर करून घेतला का तिनं? नाही गुरु म्हणला, नाही मी तिला सोडणार नाही म्हणला. आता नाही, राहणं होईल, तिचा तरी जीव जाईल नाही तर माझा तरी जाईल म्हणला. आता आज तिच्याकडे 4 पैसे आले, अगर 4 थोडंसं लोक विचारायला लागले म्हणून मला ते असं टाळते का? नाही रे तसं नाही. ती म्हणली मला टाळल्याचं नाही म्हणली. आता तिनं विचार केला असेल, तिचं बी जीवन आहे रे, स्वतंत्र आहे. सगळ्यांना कसं आहे, आपलं जीवन कसं जगावं ही प्रत्येकाला स्वातंत्र्य येतानाची. तसं कसं बोलतो म्हणलं, तिला पण जीवन आहे की रे? तसं जीवन आहे ना, पण आम्ही एकत्र जीवन जगायचं ठरवलेलं आहे ना म्हणला अगोदर. तिनं वचन दिलंय ना मला, ते तुम्हाला माहित आहे का? मी उगाच वेडा आहे काय म्हणला तुम्हाला इथपर्यंत आणायला? नाही म्हणला. आता नंतरा भिंत्राचा काही तुमचा मला नाही गरज म्हणला. मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ते करतो म्हणलं. थोडं शांत हो. काय करतो? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? मी म्हणलं काय करणार आहे? इकडे बघा गुरु, तिनं मला लय लळा लावला होता. मग आता ती खोटा म्हणती, म्हणजे खोटा होता का ते? तुम्हाला काय सांगू, घासातला घास खाल्लाय ओ गुरु. आज ती म्हणते की नाही, मी नुसतं आपलं चांगला माणूस म्हणून बघत होते, बोलत होते. असं आहे का? आणि हिच्या नादापायी माझ्या संसाराकडे लक्ष दिलं नाही म्हणलं मी. माझे बायका पोरं इकडं लांब दूरवर सोडून द्यायचो आणि तिच्या मागं फिरायचं, तिच्याबरोबर राहायचं, तिच्या कार्यक्रमात राहायचं, तिलाच संरक्षण, तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट आणून दे, करून दे, सगळं जिकडं तिकडं. आणि आज ती म्हणते का तसं? असं बरं.
नाही गुरु, असा थरथरच करायला लागला. तुमच्या मंत्र साधण्याचं का मला नाही केलं तरी नाही, मला आपलीशी नाही करायचं, आपलीशी करण्याशी जास्त नाही म्हणला. मी माझी पद्धतीनंच करणार मला हिला. नाही जमलं तर म्हणला एक तर तिचा तरी जीव जाईन, नाहीतर माझा तरी जाईन म्हणला. ए बाबा, तू कुणाचा जीव जाऊ देऊ नका. दिलंय आयुष्य, ती आपलं सुखासुखी घालवा. आपलं कशाला उगते, तिला तिचं आयुष्य जगू दे, तुझं तू जगा. तुला आहे ना? नाही आहे ना, मी कुठं नाही म्हणतो, पण हिच्यामुळं माझं बर्बाद झालो ना, माझा संसार हिच्यामुळं मोडलाय ना म्हणला. या बाईमुळं माझा संसार उद्ध्वस्त झालाय म्हणला. आणि हिला कसं सोडू म्हणला. जिथं माझी होत नाही तिथं कुणाचीच होऊ देणार नाही म्हणलं. काय करणार, वेळ प्रसंगी काही बी करू शकतो म्हणला, काही बी करू शकतो. तसलं मारहाणीच्या काही गोष्टी करू नको, शांत राहा, जाऊ दे. जे झालं एक स्वप्न होतं असं समज, आणि ते स्वप्नच राहील तसंच. आणि ती गोड स्वप्न होतं, गोडच बसून राहू दे. तू प्रत्यक्षात उतरू बी नको म्हटलं. हां, काय असतं, स्वप्न प्रत्यक्षात प्रत्येकाचे उतरत नसतात म्हणलं. तसं तुझं उतरलं नाही असं समजून सोडून दे ना विषय. तू सोडून नसतं म्हणला गुरु देत. अरे काय तानाजीराव, तू काय डोक्यात घेतलंस राव म्हणलं. हां म्हणलं, माझं तर राहिलं बाजूला, तुझाच पसारा मांडलास की रे म्हणलं. तू माझं लग्न करा म्हणून माझ्या मागं लागणारा माणूस तू. आज तुझे भानगडी दोन, एक लग्न करून दुसरी भानगडी करायची ह्याच्यात नाही तर, आणि माझं एक बी होऊ दे ना गेलास की रे म्हणलं. एक तरी तू आता नुसतं मला मी तुमचं असं करतो तसं करतो, नुसतं मला बी लालूच दाखलीस की रे, पोटावर जांभळ ठेवून काढून घेता. माझा विचार कर म्हणलं, थोडासा विषय चेंज करण्यासाठी मी तसं तुला बोललो. माझा विषय घे ना आता डोक्यात. आता पुढे काय करायचं, काय नाही करायचं, मुलगी बघायची का, कुठलं स्थळ जायचं, हे बघ ना. की तुझंच पसारा मांडतो म्हणलं. तुला ऑलरेडी आहे ना म्हणलं, सगळं आहे ना तुझं. हां, तुला काय चिंता, हे जाऊ दे, हे गेलं जे होत तो अच्छा हो असं म्हणतायत का म्हणलं. जे होतं ना म्हणलं ते चांगल्यासाठी होतं, जे झालंय चांगलं आहे म्हणलं. कशाला ताण घ्यायला तिचा, ते विषय सोडून कट कर डोक्यात. कट नसतं म्हणला होत गुरु. ती त्याची पोत्राची स्टाईल होती, अशी करायचा. म्हणजे असं करायचं, म्हणजे हल्लंग वल्लंग वा बसली पलंगावरी सोन्याची धरधरी हा अशी स्टाईल त्याची आता हातालायचा. तर त्यास असं करायला लागला म्हणला. आता नसतो म्हणला. माझा तर अनिशन आता संसार मोडलायच म्हणा की काय. ह्याच्यात गुंतलो ना म्हणला, मी तिला नीट ठेवतच नसतो म्हणला. शांत बसणार, माझा विषय घेत तर तू इकडेच पळतोच राव म्हणलं. तू नाही, तुमचा बी करायचा आणि विषय करायचा. मग काय करायचं, ते वरती सोडून तुझं तू काय पुन्हा कर म्हणलं. काय ते नाही, माझं आता डोकं गरम झालंय. माझं डोकं गरम झालंय आता. मी काय करायचं ते करतो. माझ्या डोक्यातच बसली. तुम्हाला म्हणती का म्हणला तसं, की मी आपलं असं बोलत होते, एक चांगला माणूस आहे म्हणून नुसतं बोलत होते. असं होय, बोलत होते होय. बघतोय असं करायला. बघू तुम्हाला काय करायचं ते. पण काही म्हणा गुरु, तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणलं. कशासाठी आशीर्वाद द्यायचा तुला. तुम्ही नुसता आशीर्वाद द्या म्हणलं. मी चांगल्या कामासाठी देऊ शकतो म्हणलं आशीर्वाद. कुठं हाणामारी करण्यासाठी, कुणाचं वाईट करण्यासाठी आशीर्वाद नाही देत म्हणलं मी. नाही, वाईट नाही. आता तुम्ही सांगा ना गुरु, माझं काय चुकलं हे सांगा मला. म्हणलं तुझं काय चुकलं. तुझं चुकलं ना म्हणलं. तुला बायका पोरं ही सगळं असताना तू एका बाईच्या नादी लागला, ही चूक झाली तुझी म्हणलं. चुकलं नाही तर कसं झालं म्हणलं. चूक झाली ना म्हणलं तुझी. तुझं हेच चुकलंय ना म्हणलं मुळात. इकडे बघ तानाजी कसं असतं म्हणलं, हे जे बाहेरचं असतं ना म्हणलं प्रकरण असले, हे काही खरं नसतात रे. हे प्रेम काही खरं नसतं असलं. हे बनावट असतं. आपल्या स्वतःच्या हितासाठी लोक प्रेमानं बोलतात आणि आपला वापर करून घेतात म्हटलं. सगळे तसेच आहेत लोक रे. एकांद कुणीतरी खरं प्रेम असतं ते. हे प्रेमाचं. आणि नेमका ह्या जी बाया असतात ना म्हटलं,
हे तसं करतात आणि बाया भुलवतात म्हणलं. बायाच्या अंगामध्ये 36 नखरे असतात म्हटलं. ही ती एक नखऱ्याचा वापर करतात म्हणलं असं. आणि पुरुष त्याला भुलतात म्हणलं. स्वतःचं अस्तित्व सगळं नष्ट करून टाकतात, स्वतःचा संसार उद्ध्वस्त करतात. त्याच्यामुळं तुला आता चूक कळली ना, आता परत सोडून दे विषय. तो नाही, सोडून नसतो म्हणला देत, सोडूनच नसतो देत म्हणलं. मी त्याचं काही ना काही करणार म्हणजे करणार. तिला तर जीवनातून उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार. तुम्हाला पटू न पटू काही बी हो. ए बाबा शांत राहा म्हणलं, भयंकर येऊन बोलू नको म्हणलं. जेव्हा करायचं तेव्हा बघूत म्हणलं. तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणलं. कसला आशीर्वाद? आशीर्वाद मी तसल्या करायला देत नाहीस तो म्हणलं. तुला काय करायचं तुझ्या तुझ्या ह्यानं कर म्हणलं. मी कुणाचंच, तू जरी माझा मित्र असला मग मित्रासाठी आलो ना म्हणलं इथवर, एवढा दूर आलोच की म्हणलं. पण ह्याच्यानं काय होणार आहे म्हणलं तानाजी, तू तिच्या ध्यास घेतल्यामुळं तिला उद्ध्वस्त करताना तू बी उद्ध्वस्त होणार आहेस ना म्हटलं. कसं असतं, आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो ना म्हटलं, त्यावेळेस आपल्याला सुद्धा माप घेऊन बघावं लागतं. मी खड्डा खांदण्याचं नाही बोलत म्हणला. हो का, मी निर्मळ मनाचा माणूस, तुम्हाला माहीत नाही का? मी काय माझ्या पोटात असतं का म्हणलं? नाही, तुझ्या पोटात काही नसतं, फक्त काल खाल्लेलं आहे तेवढं म्हणलं. जोक मारला होते तर म्हणजे मी थोडंसं मन थोडंसं बाजूला करणार. हे जोक मारायचं तसलं नसतंय म्हणला. तसलं काय मला इकडे त्या हे दाखवू नका तसले हारणं इकडे इकडे. मेन काय त्याच्यावर बोला. इकडं बघा म्हणला, माझं जीवन उद्ध्वस्त केलंय तिनं, माझं जीवन उद्ध्वस्त केलंय आणि जीवन माझं बर्बाद झालंय म्हणला. आज घरकानं घाटचा झालंय. माझं जसं झालंय तसं तिचं बी होणार, नाहीतर करणार म्हणला. मी करणार म्हणला, करणार. तिला आयुष्यभर भटकतच फिरायला लावणार म्हणला, भटकत फिरणार. मग मी माझ्या पद्धतीनं काय करायचं करतो, पण तिला आयुष्यभर फिरलीच पाहिजे. नुसती भटकत फिरली पाहिजे, येड्यावानी फिरली पाहिजे मला, येड्यावानी दगड मारीत म्हणला नुसतं लोकांनी. अंगावर कपडा राहिला ना पाहिजे म्हणला. लय तिला सौंदर्याचा घमंड आलाय का, घमेंड. लय स्वतःला शानी समजते का? पण गुरु तुम्ही बघा म्हणला काय करतो ते. मग माझं तर अंशन असं बी वाटोळं झालंय आणि तसंही होणार आहे, पण तिचं पण वाटोळं करणार, तिचं पण वाटोळं करतं. ए बाबा तू आता काय कर, शांत हो, बघू तुला वाट कावा करायचे त्यावेळेस. शांत नाही आता, नाही मला झोप फिप येत म्हणला, अजिबात झोप येत नाही. तर मला फक्त तिचं वाटोळं करायचं म्हणला, तिचं बर्बाद करायचं, तिला बर्बाद. माझं जीवन तिनं बर्बाद केलंय, माझा संसार तिनं उद्ध्वस्त केलाय, वगैरे 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 चालली बडबड 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 बडबड. अरे तानाजी तुझं एकट्याचं किती गुराळ घालायला, माझं बघ तू, माझं मी विषय बदलायचा प्रयत्न करायचा. तुमचं बघायचं, तुम्ही तुमचे लय खंबीर आहेत म्हणला, तुम्ही तुमच्या ह्याला आहेत म्हणला. पण गुरु तुम्हाला माहीत नाही म्हणला. कसं असतंय म्हणला, एखाद्यानं आपल्या चांगुलपणाचा वापर करून आपली फसवणूक केली तर त्याचे परिणाम लय होत असतात म्हणला. काय झाली तुझी कुठं काय, तुला काय झालं रे एवढं, तुम्हाला तर कळत नाही ना म्हणला. हो मला कळत नाही, हां ठीक आहे. तुम्ही कधी प्रेम केलं का? मी केलं होतं, पण असलं नव्हतं तुझ्यासारखं हे नव्हतं प्रेम माझं. फक्त मुलगी आवडत होती एवढंच, पाहिजे आपल्याकडे नव्हतं. मला लग्न करायचं होतं म्हणलं. मी तुझ्यासारखं असला घायरातेपणा नव्हता केला म्हणलं. मी लग्न केलेलं अगर बोटे ह्याच्याच नसल्या नादी लागलो नाही म्हणलं. येड्या कुठला म्हणलं, माझा कशाला विचार करतो तू? मग तुमचा विचार करू नाही तर कुणाचा करू म्हणला. तुमचा बी विचार करावा लागतो ना म्हणला. बरं हां कर, माझा बी कर, सगळाच करण. आता झोप, आपल्याला जायचंय म्हटलं तुला. नाही नाही झोप येत नाही, तुम्ही झोपा, पण तुम्ही झोप. आता काय म्हण बडबड बडबड, लाव सिगरेट की पेटो.
बडबड 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 करत राहिला. काय करावं म्हटलं ह्याला बाबा, काय आणलं त्याच्या मस्तकात उगं सन 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 सनच करायला होतं. असंच धांगड बघत धांगड बघत धांगड बघत धांगड बघत करत होतं. त्याला फक्त एकच दिसत होतं की माझं जीवन उद्ध्वस्त केलंय, मी तिचं जीवन उद्ध्वस्त करणार. एकच त्याचा प्लॅन, मी माझी पद्धत वापरणार, हेच बडबडायचा. मी काय करायचं ते करील. शेवटी माझा बी बायका पोरापासून तुटलेलो आहे म्हणला. पण हिला तर कधी आयुष्यात मिळूच देत नाही म्हणला. मी आता मिळूच देत नाही. जिथं तिथं त्याचा पचका करणार म्हणला, बदनामी करणार, काही करणार, काही करीन म्हणला. मी असं करीन तसं करीन. नाही असा हा तानाजी तंतन आमचं जी राहिलं ते वेगळंच आणि ह्याचाच राडा चालू झाला. पुढे तानाजीनं मी समजावून सांगितलं. पुढे समजा आम्ही आलोत बी गावाकडे, समजा आलोत त्याचं कधी मध्ये मग तो विषय मला कधी काढला नाही त्यानं पुन्हा. आणि पहिल्यासारखा मोकळेपणानं बोलणं गेला मला. माझ्याकडे बी समजा पाहुणे रावळेचं वगैरे असं यायला ही चालू झालेलं होतं ही. आणि असं मला आता चकल्या मारायला लागला. जास्त पहिल्यासारखं गप्पा मारायला गेला माझ्यापाशी, जास्त वेळ थांबायला गेला तितक्यापुरतं. म्हणजे त्याच्या डोक्यात एकच, जी पहिल्या मोकळेपणानं मला बोलायचं ना ते आता बोलत न गेला. त्याच्या एकच, कधीतरी त्याच्यात फक्त एकांतमध्ये बसायचा, सिगारेट लावायचा आणि आपला विचार करत बसायचा. म्हणजे येऊन जाऊन त्या बाईचाच नाद त्याच्या डोक्यात, तिला कसं बरबाद करायचं एवढंच त्याच्या डोक्यात. त्याचं कळत होतं मला याच्या डोक्यात काय चाललंय प्लॅन ती. शेवटी तो म्हणजे माझे तर इकडे विषय जाणं येणं व्हायलं. तुम्हाला या भागातून फक्त एकच सांगायचं की अशा जे असतात ना स्त्रिया वगैरे, समजा आपण फालतू म्हणतो, हे प्रेम काही, हे काही खरं नसतं बनलं, काही खरं नसतं. तर हे माझ्या मित्रानं भोगल्यालंय म्हणून हा भागामध्येचा उल्लेख करावा लागला मला, जेणेकरून तुम्हालाही समजावं की ह्या गोष्टी कशा असतात. मी जवळून पाहिलेल्या गोष्टी त्या पूर्ण. जरी अजून त्याचाच विषय निघाला तर मी सांगेल अजून काय, बरेच राहिलेत भागात. अजून मित्र होता म्हणजे बऱ्याच गोष्टी अजून माहिती आहेत ना मला. पण आजच्या पुरतं तरी एवढंच. बघूया पुढे कधी सांगायला वाटलं तर सांगेल. तर असू मंडळी, आपला निरोप घेतो आणि आजचा जो भाग आहे आत्मकथनाचा, संघर्ष जीवनाचा, मार्ग शिवभक्तीचा, हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत.